2.5 इंचाची रिंग घेऊन ग्रीन किंवा आपला कोणता कलर पाहिजे त्या कलरचे कॉर्ड घेऊन रिंग कवर करून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये अशा प्रकारे कवर करून घ्यायची रिंग पूर्ण. ती 3 मीटरच्या कॉर्ड 8 घेऊन मिडलमधनं काढून घ्यायचे आहेत. नंतर 50 सेंटीमीटरची एक कॉर्ड घेऊन आपल्याला टाय करून घ्यायचं आहे सगळ्या 8 कॉर्ड्स. पॅक करायचे. अशा प्रकारे नॉट्स लावत जायचे आपल्याला. नंतर खाली ओढायचे त्या नॉट्स सगळ्या. असं टाईट करायचं पूर्णपैकी. तर आपल्याला इथं डिझाईन बनवायची आहे, तर लक्ष देऊन बघा कसं बनवायचं ते. एका कॉर्डला दुसऱ्यावरती टाकून गाठ मारायचे. एकदा राईटची कॉर्ड लेफ्टवर टाकायची आणि लेफ्टची कॉर्ड राईटवरती टाकायची. तर बघू शकता अशा प्रकारे नॉट्स लावून घ्यायचेत आपल्याला. वन 2 3 4 5 6 7 8 टाईम आपल्याला अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण अशी डिझाईन बनवून घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 झालेल्या आहेत आपल्या अशा डिझाईन. नंतर 4 इंचाची कॉर्ड घ्यायची आहे आणि त्याच्यामधून रिंग घ्यायची आहे. तर सगळ्या कॉर्ड्समधून बाहेर काढायचे आहेत. नंतर अटॅच करायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे रिंग अटॅच करून घ्यायची आहे. नंतर हा जो मध्ये गॅप आहे ना, तिथं आपल्याला ज्या राहिलेल्या कॉर्ड आहेत ना 3 मीटरच्या, त्या अटॅच करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धती डबल गाठी मारायचे त्याला. नंतर 2 कॉर्ड घ्यायच्यात मिडलच्या आणि तिथं एक मणी घालून घ्यायचा आहे मोठावाला. आणि तिथं ज्यावरती आपण नॉट्स लावलेत ना, सेम तीच प्रोसेस खाली करायची. अशा प्रकारे आपल्याला 3 नॉट्स बनवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 नॉट्स लावून घ्यायचेत. आणि सेम प्रोसेस तशीच करायची. पूर्ण राऊंड असा कंप्लीट करायचा आहे आपल्याला. वरची सेम डिझाईन आहे तीच खाली डिझाईन बनवायची आहे. 5 नॉट्स बनवून घ्यायचे.
प्रत्येक ह्याच्यात मणी. नंतर 6.5 इंचाची रिंग अटॅच करायची आहे आणि मधल्या गॅपमध्ये एक एक नॉड लावून घ्यायचे आहेत आपल्याला. जसं वर प्रोसेस केली ना सेम तशीच करायची आणि मध्ये मणी लावून स्क्वेअर नॉट लावून घ्यायचे आहेत. राऊंड कंप्लीट करायचा आहे आपल्याला असंच. तर अशा प्रकारे आपण 3 लाईन बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. नंतर बघा अशी रिंग जॉईन करून घ्यायची आहे. सॉरी, ही 6.5 इंचाची रिंग अटॅच खाली करायची आणि वरती आहे ती 5 इंचाची करायची आहे. आणि तो मध्ये गॅप आहे तिथं बाकीच्या राहिलेल्या कॉर्ड अटॅच करायच्या आहेत. सेम तीच डिझाईन खाली करायची इथं. बघू शकता ही वाली जी प्रोसेस आहे ना ती सेम खाली करून राऊंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर बघा 1 2 3 4 आपण नॉट्स लावून घेतलेले आहेत आणि हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. नंतर त्या दोन्हीच्या मध्ये एक मणी घालायचा आहे. बघा मणी घालून स्क्वेअर नॉट लावून घ्यायची आहे. बघा स्क्वेअर नॉट लावून घ्यायचा आहे. नंतर वर जी आपण डिझाईन बनवलेली आहे ना तीच सेम खाली बनवायची. मग ती 3 किंवा 4 अशा गाठी आपण मारून घ्यायच्या आहेत. कितीही टाईम बघा 3 टाइम्स करून घेतलेले आहेत आपण. बघू शकता 1 2 3. तर बाकीचं सगळ्यांनी असंच बनवत जायचं आहे. राऊंड पूर्ण कंप्लीट करायचा. नंतर तीच प्रोसेस खाली करत जायची. बघा व्हिडिओमध्ये दाखवलं असं काही तयार होईल तुमचं. आणि नंतर 9.5 इंचाची रिंग अटॅच करून घ्यायची आहे ह्याला. सगळ्यात लास्टमध्ये एवढ्या 2 1 आणि 2 लाईनी झाल्या ना नंतर अशी रिंग अटॅच करून घ्यायची आहे. नंतर बघू शकता तुम्ही असा व्ही बनला पाहिजे मध्ये. दोन्हीच्या मध्ये एक कॉर्ड करायची आहे. जो बीट आहे ना त्याच्या खाली जो लाईन येते ना बघू शकता जो ही गॅप आहे ना त्यात एक एक कॉर्ड 1 मीटरचं जॉईन करून घ्यायचे आहेत. दोन्हीच्या मध्ये असा राऊंड आपल्याला का फक्त इथं ना एकच गाठ मारायची, डबल पायपिंग करायचं नाही. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. अशा 12 कॉर्ड घ्यायच्या आहेत आपल्याला 2च्या. नंतर मिडलचा एक पाईप घेऊन कॉर्ड घेऊन पायपिंग करायचं आहे सगळ्या ह्यानी. जो लास्टची कॉर्ड आहे ना 5वी कॉर्ड त्यात एक मणी घालायचा आणि मग पायपिंग करायचे. बघू शकता त्यात एक मणी घालायचा आहे मटका बीट्स आणि मग पायपिंग करायचं आहे. नंतर तीच कॉर्ड घेऊन पूर्णपणे पायपिंग करून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेस लास्टच्या कॉर्डमध्ये एक मटका बीट्स घालायचा आहे आणि मग पायपिंग करायचं आहे. तर सेम ही प्रोसेस इकडच्या साईडला करून घ्यायची आहे. 5 मणी इकडं जोडायचे आणि 5 मणी इकडं राईटला आणि लेफ्टला. टोटल असे 10 बीट्स होतात.